आता नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे राज्यामध्ये संतापाची लाट आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले। उद्या मालेगाव बंदची हाक देखील देण्यात आली आहे। दरम्यान आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर आरोपीला न्यायालयामध्ये हजर करताना संतप्त नागरिकांनी न्यायालयासमोर गर्दी केली। गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केलाय। सोळा नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराच्या अंगणामध्ये खेळत होती। त्यावेळी गावातल्याच विजय संजय खैरनार या 24 वर्षीय नराधमाने 3 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवलं। आरोपी पीडित मुलीला गावातल्या एका टॉवर जवळ घेऊन गेला। टॉवर जवळ तिच्यावर अत्याचार करून विजय खैरनारनं चिमुरडीची हत्या केली। धक्कादायक म्हणजे या शोध मोहिमेत आरोपी देखील सहभागी होता। त्यानंतर मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। गावातल्याच एका महिलेनं आरोपी आणि मुलीला टॉवरकडे जाताना पाहिलं होतं। संबंधित महिलेनं ही माहिती पोलीस आणि गावकऱ्यांना दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय संजय खैरनार याला ताब्यात घेतलं। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते। त्यांनी एसपींसोबत संपर्क करून एकही पुरावा हा सुटता कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत। आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती आणि उज्ज्वल निकमांसारख्या अतिशय विधिज्ञांकडे ही केस आपण त्या ठिकाणी सोपवावी यासाठी मी सुद्धा उद्या सकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे। फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। कायदेशीररित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनाने आम्ही वरिष्ठ अधिकारी त्या प्रयत्नात आहोत। पीडित मुलीचा 7व्या महिन्यातच जन्म झाला होता। जन्मावेळी तिचं वजन अवघं 900 ग्रॅम होतं। डॉक्टर आणि कुटुंबांच्या प्रयत्नामुळे जन्मावेळी तिचे प्राण वाचले होते। पण वयाच्या 3ऱ्या वर्षी नराधम विजय खैरनारने लचके तोडत तिची हत्या केली। आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्याच्या मार्गावर संतप्त नागरिक जमले होते। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सुद्धा जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यामुळे आरोपीला व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। न्यायालयानं आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।